सावी कुठे होतात तुम्ही? मला केवढी काळजी वाटत होती तुमची. असं कसं काहीच विचार न करता गेलात तुम्ही? निदान एक फोन तरी करायचा मला. सावी हो, कुठे होता तुम्ही? सावी बोला काहीतरी, उत्तर द्या. उत्तर तुम्ही द्यायचंय. प्रश्न मी विचारणार आणि उत्तर तुम्ही द्यायची. धैर्य मुजुमदार. सावी हो, काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? काय आहे हे? काय झालं? वाचा. वाचता येत नाहीये का? शब्दच फुटत नाहीये. सगळं सत्य समोर आल्यावर बोबडी वळली ना आता. मी वाचते. मी धैर्य मुजुमदार या करारपत्राद्वारे सांगू इच्छितो की सावी नाही तिच्याशी केलेला विवाह हा संपूर्णपणे खोटा असून मी तिच्याशी कधीही वैवाहिक नाते प्रस्थापित करणार नाही. हा विवाह मी भाऊराव नाईकांना संपवण्यासाठी आणि त्यांच्या नावावरच्या जमिनी मिळवण्यासाठी करतो.
तसेच पुढील 6 महिन्यांच्या आत मी साबी मुजुमदार यांना घटस्फोट देऊन कायदेशीर हरकत घेईन. आणि इरा हिच्याशी वैवाहिक नाते प्रस्थापित कर. लिहून देणार धैर्य मुजुमदार. काय झालं? उत्तर नाहीये? हे सगळं खोटं आहे. मी खरंच सांगतोय सगळं खोटं आहे. मग हे काय? मला उत्तर हवंय. धैर्य. हे सगळे फोटोज बघा खोटे आहे. माझ्या समोर असं तोंड बंद करून उभं राहू नका. मला उत्तर द्या. काय हे सगळं? माझ्याबद्दल तुमच्या मनात एवढा राग होता? म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझ्याशी जे काही वागला सगळं नाटक होत. बोला धैर्य.
हे बघा सावी, माझं आधी ऐकून घ्या. मी मी मासलं काही केलं नाही. हे काही खरं नाही. हे सगळं खोटं आहे, साफ खोटं आहे हे सगळं. हे फोटो अग्रीमेंट सगळं खोटं आहे. अहो आता तरी निदान ऍक्सेप्ट करा. जनाची नाही निधन, मनाची तरी लाज बाळगा. सावी, तुम्ही आधी शांत व्हा. मी सांगतोय ते नीट ऐका. हे बघा, मी हे सगळं खोटं आहे. मी बस झालं. आता अजून खोटं ऐकण्याची ताकद नाहीये माझ्यात. चुकले मी. फसवलं तुम्ही मला. धोका दिला. धैर्य, मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. तुम्ही मला हा दिवस बघायला लावलात. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ज्या माणसावर मी एवढा विश्वास ठेवला, तो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नव्हता. भाऊ म्हणायचे तेच खरे. मुजुमदार स्वार्थाशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही. धैर्य मुजुमदार, तुम्ही फक्त मला फसवलं नाही, माझ्या प्रेमाचा आणि माझ्या विश्वासाचा अपमान केलाय. इथून पुढं आयुष्यात परत कधीच मला तोंड दाखवायचं नाही. कधीच नाही. चला, काही का होईना माझ्या वाटेतला काटा दूर झाला. आता धैर्य फक्त माझे होणार, फक्त माझे. दादा, याची वाट लागली. धैर्याचा डाव फार गुंडाळला रे. नाही, हा धैर्य मुजुमदार असा शेवटच्या टप्प्यात हरू शकत नाही. सतीला काही करून परत आणायलाच लागणार.
धैर्य, असं वागायला असं वाटलं नव्हतं. काय चुकलं माझं? भाऊंच्या, आईच्या, घरच्यांच्या, अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन तुमच्याशी लग्न केलं, हे चुकलं का? का तुम्ही बदललं यावर विश्वास ठेवला, हे चुकलं? भाऊंना लांब केलं मी. ते किती आतना सांगत होते मला की नको साधी, त्या मुजुमदारांवर विश्वास ठेवायची चूक नको करू. कारण मी तुमच्या प्रेमात पडले, त्यांना तोडलं मी. तर आज भाऊंचा शब्दच खरा ठरवला तुम्ही. विश्वासघात केलाय तुम्ही. तुमच्यावर विश्वास ठेवून भाऊंनी तुम्हाला जमिनी दिल्या, पद दिलं. खरं तुम्ही आता कुठल्या तोंडाने त्यांच्या पुढे जाऊ? काय करू मी आता? काय करू? सावी अहो एकदा ऐकू तरी घ्या माझं. सावी थांबा प्लीज. सावी, सावी प्लीज. सावी, सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. सावी प्लीज परत घरी जा. सावी प्लीज. सावी, विश्वास ठेवा माझ्यावर. प्लीज चला की परत. सावी प्लीज. सावी, मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुमचा माझ्याबद्दल एवढा मोठा गैरसमज होईल. सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. गैरसमज? धैर्य होते, फोटो होते, अग्रीमेंट, गैरसमज वाटतं तुम्हाला? खोट आहे ते सगळं. सगळं खोट आहे. हो, तुमच्यासाठी, माझ्या प्रेमासाठी, आपल्या नात्यासाठी मी किती काही केलंय. आणि एवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला असं वाटतंय की मी असं वागे, मी खोटारडा वाटतोय तुम्हाला. माझं प्रेम आहे तुमच्यावर. या अख्ख्या जगात तुमच्यापेक्षा जास्त मला दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. सावी हो, तुमचं पण प्रेम आहे माझ्यावर. नवरा बायको होत आपण. आणि भाऊंचं स्वप्न, भाऊंचं नाव पण घ्यायचं नाही. भाऊंचं नाव घ्यायची तुमची लायकी पण नाहीये. तुमचा तो घाणेरडा हेतू पूर्ण करण्यासाठी भाऊंचा शिष्य असल्याचं नाटक केलं तुम्ही. नाही सावी, माझ्याशी लग्नाचं नाटक केलं. अहो निदान जनाची नाही पण मनाची तरी लाज ठेवा. सावी अहो खोट आहे ते सगळं. तुमचं सगळं खरं खोटं आता समोर आलंय. त्या अग्रीमेंट मधून मला तुमचं सगळं खरं कळलंय. नाही सावी, अहो तेच तर सांगतोय मी तुम्हाला. अहो ते अग्रीमेंट, ते फोटो, सगळं खोट आहे. अहो अजून किती खोटं बोलणार आहात धैर्य तुम्ही? लाज वाटते मला, मी तुमच्यावर प्रेम केलं. सावी, सावी अहो एकदा ऐकून तर घ्या माझं. असे निघून जाऊ नका लगेच. सावी, आपलं प्रेम आहे एकमेकांवर, आपली स्वप्न आहेत. माझ्यावरच्या अशा खोट्या आरोपांमुळे मला सोडून जाऊ नका सावी. तुम्हाला शपथ आहे माझी, आपल्या प्रेमाची शपथ आहे सावी. प्लीज सावी थांबा. धैर्य, काही करून तिला थांबव. आता नाही होऊ शकत तू. सावी, सावी. धैर्य, काय करताय तुम्ही? हो, आपण आपल्या प्रेमासाठी किती लढलोय. अख्ख्या
जगाशी भांडलोय. विरोध करणाऱ्या भाऊंना आपलंसं केलंय. आणि हे सगळं आपण दोघांनी मिळून केलंय सावी. तरी सुद्धा तुमचा माझ्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास नाहीये. उठा तुम्ही, बाजूला व्हा. नाही सर, नाही उठणार मी, नाही उठणार. जोपर्यंत तुम्ही मला एक संधी देत नाही तोपर्यंत मी नाही उठणार. मला फक्त एक संधी द्या सर, फक्त एक संधी. मी सिद्ध करून दाखवतो हे सगळं खोटं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला एक संधी देत नाही ना, मी जागचा हलणार नाही. बस झालं देवी. मला आता अजून स्वतःची फसवणूक आणि अजून स्वतःचा अपमान नाही करून घ्यायचा. व्हा बाजूला तुम्ही. नाही सावी, प्लीज ऐकून घ्या माझं. खोटं आहे हे सगळं. मला कळतंय, मला कळतंय तुमचा माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. सावी, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका सावी. खूप कष्टानंतर आपलं प्रेम जिंकलंय ते असं एका क्षणात संपू देऊ नका सावी. प्लीज प्लीज सर, प्लीज. जास्त नाही, फक्त 24 तासांची वेळ द्या मला. मी सिद्ध करून दाखवतो की मी काही केलेलं नाहीये, सगळं खोटं आहे ते. प्लीज सावी, सावी प्लीज. धैर्य, धैर्य, काय करताय तुम्ही? संपवतोय स्वतःला. तुम्ही जर मला एक संधी देणार नसाल तर जगून तरी काय करू मी? सावी, तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी. माझ्या आयुष्याचा अर्थ आहात तुम्ही. सावी प्लीज, फक्त एक संधी द्या मला. जर नसल देणार ना तर मी आत्ता संपवतो स्वतःला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पण ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना की माझा काहीच दोष नव्हता, तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल. पण त्यावेळेस मी या जगात नसेल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुमचा कशावर जास्त विश्वास आहे, त्या खोट्या फोटोंवर की माझ्या खऱ्या प्रेमावर? हो म्हण ग बाई, म्हण. हो, ही जर अशी पाहून समोर गेली ना तर सगळा प्रॉब्लेम होणार, सगळं संपणार. आतापर्यंत जे काही केलंय ते सगळं वाया जाणार. नाही, जिंकायच्या एवढ्या जवळ येऊन हारणाऱ्यातला हा धैर्य नाहीये. काय करू मी? हे काय चाललंय सगळं? हे एवढं सांगतात तर खरंच यांनी काय केलं नसेल काय?
बसावी. अशा नाही जाऊ शकत तुम्ही. शपथ आहे तुम्हाला. माझ्या आयुष्याची शपथ आहे. तुम्ही जर इथं गेलात ना तर माझा जीवही जाईल. तुमच्याशिवाय एक क्षणही नाही जगू शकत मी सावी. नाही सावी, थांबवू नका मला. तुम्हाला जर वाटत असेल ना की मी जिवंत राहावं तर प्लीज प्लीज माझ्यासोबत घरी परत चला. नाहीतर आता शेवटचं बघून घ्या मला. सावी आहो, एवढ्या विश्वासानं तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. एवढ्या प्रेमानं आपण 7 जन्म एकत्र राहू अशी शपथ घेतली. आता फक्त 1 दिवस द्या मला. फक्त 24 तास. प्लीज सावी. सावी, नाही म्हणू नका. आता फक्त तुमचा होकारच माझा जीव वाचवू शकतो. म्हणजे तुम्ही घरी येताय परत? बोला ना सावी, येताय ना घरी? केलं ते? अरे काय केलं तुम्हाला कळतंय का रे? अरे काय मिळालं हे सगळं करून? आम्हाला कुठं काय मिळवायचं होतं? त्या सावीचे डोळे उघडले ना, तेवढंच बाद झालं आम्हाला. चांगलंच काम केलं की आम्ही. काय बोलतोयस रे तू? असं वाटतं ना अजून एक मुस्काटा द्यावी तुला. तुम्हाला कळतंय का तुमच्या या मूर्खपणामुळे आमचा केवढा मोठा प्लॅन पाण्यात गेलाय तो? त्यासाठी प्लॅन आहे हे आधी बाकीच्यांना सांगावं लागते. मग गंडत नाही. काय तुम्हाला काय वाटतं माहितीये का? तुला वाटतं तुला आणि तुझ्या मुलाला हे सगळं असं जमू शकतं सगळं. तेच केलं तुम्ही तुमचा प्लॅन वर्कआउट केला आणि आम्ही आमचा. चिडून काय उपयोग आहे? आई तुमच्या हातात नका नाही, सोन्याचं अंड देणारी कोंबडी पळून गेली आहे. आता ती काय तुमच्या पिंजऱ्यात परत येत नसते. आई तुझं काय आता? आई ते बाहेर. अगं बाहेर काय? इथे काय चाललंय माहिती का तुला? बाहेर धैर्य भाऊजी आणि सावी आली. धैर्य आणि सावी? अरे दादा, ही कशी परत आली आता? त्या धैर्याने ना नक्कीच काहीतरी सांगून परत तिला गंडवलंय. चक्कर आता तशी ती परत येणार नाही रे. चल
चल. धैर्य धैर्य रे, कुठे होता तुम्ही? हे काय तुझ्या हाताला काय झालं? काही नाही झालंय आई, मी ठीक आहे. अरे काय नाही काय झालं? रक्त येतं त्याच्यातनं. काय झालं सांग ना. सावी बोल, काय झालं धैर्याला? अरे सांगा ना कोणीतरी. देवी, ज्या माणसावर मी एवढं प्रेम केलं, एवढा विश्वास ठेवला, 7 जन्माची शपथ घेऊन या घरात पाऊल टाकलं, स्वप्न बघितली, पण त्याच व्यक्तीने मला फसवले. माझ्या डोळ्यासमोर जे काही घडतंय त्याला बघून तरी असंच वाटतंय की विश्वासघात केलाय. काहीच कळत नाहीये. सगळा गोंधळ चाललाय मनात. काय खरं काय खोटं काहीच समजेना झालंय. धैर्यांनी मला शब्द दिलाय, पुढच्या 24 तासात ते प्रूव्ह करून दाखवणार आहेत की त्यांनी मला फसवलेलं नाहीये. खरं जर तसं झालं नाही, ते स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकले, तर मी या घरात 1 मिनिट पण थांबणार नाही.